रात्र झालेली, अशक्तपणा जाणवत होता. तो औषधाच्या गुंगीत इतका वेळ झोपलेला, पण अचानक त्याला खोकला लागला. खोकल्याने त्याला जाग आली. हळूहळू डोळे उघडत तो जागा झाला. बाजूलाच असलेल्या सोफ्यावर केशव झोपलेला, पण त्याच्या खोकण्याच्या आवाजाने त्याला पण जाग आली. डोळे चोळत तो देखील जागा झाला. केशव उठला आणि पटकन बाहेर गेला आणि नर्सला बोलावून घेऊन आला. नर्स आतमध्ये आली आणि तिने राजच्या जवळ येत त्याच्या तोंडात असलेली ती नळी बाहेर ओढून काढली. तिने एक ग्लासमध्ये पाणी काढलं. बाजूला असलेला तो एक स्ट्रॉ त्या पाण्यात टाकला आणि तो स्ट्रॉ राजच्या तोंडाजवळ नेला. त्याला सुरुवातीला काही कळतच नव्हतं. ती असं का करतीये? ती थेट ग्लासही त्याच्या हातात देऊ शकली असती किंवा त्याच्या ओठाशी धरू शकली असती. राजच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने पाणी प्यायला. त्याचा ठसका आता पूर्णपणे थांबलेला. नर्स विचित्र नजरेने त्याच्याकडे बघत होती आणि आता ती तिथून निघून गेली. केशवने खोलीचं दार लावलं आणि बाजूलाच असलेल्या त्याच्या बेडजवळच्या खुर्चीवर येऊन तो बसला. केशू, केशू, काय झालंय? परत एकदा त्याला ठसका लागला. त्याला केशवचं नाव देखील पूर्णपणे नीट उच्चारता येत नव्हतं. केशवने परत पाण्याचा तो ग्लास आणि स्ट्रॉ त्याच्या तोंडाजवळ धरला. त्याने परत एकदा थोडंसं पाणी प्यायलं. तुम्हाला आता कसं सांगू मलाच कळत नाहीये. केशवच्या चेहऱ्यावरची निराशा स्पष्ट दिसत होती. झालं काय नक्की? राज बोलू लागला आणि परत त्याला ठसका लागला. सर, तुम्ही बोलू नका. हवं तर मला तुम्हाला जे काही विचारायचं आहे ते लिहून द्या. मी तुम्हाला सगळं काही सांगतो. केशव उठला आणि बाजूलाच असलेलं एक नोटपॅड आणि एक पेन त्याने राजच्या जवळ दिला. राजने आता थरथरत पेन हातात घेतला आणि नोटपॅडवर तो लिहू लागला. आरसा आण, मला एकदा स्वतःला बघू दे. राजने त्यावर लिहिलं. आरसा तर तिथे नव्हता, पण केशवने स्वतःच्या खिशातून मोबाईल काढला आणि सेल्फी कॅमेरा ऑन केला. खोलीतला लाईट लावला. सेल्फी कॅमेऱ्यात स्वतःचा तो चेहरा जसा राजने पाहिला, त्याच्या पायाखालची जमीन सरकली. एक धक्का त्याला बसला. त्याचं तोंड अगदी निमुळतं झालेलं. नाकाची छिद्र काही प्रमाणात 25% बुजलेली होती. चेहरा काळवंडलेला. डोक्यावर तर पूर्णपणे बँडेज बांधलेलं होतं. गाल खपाटीला गेले होते. कानाची छिद्र देखील काही अंशी बुजल्यासारखी वाटत होती. डोळे थोडेसे बारीक झाल्यासारखे वाटत होते. त्याला स्वतःची अवस्था बघूनच घाम फुटला. घामाचा एक ओघळ त्याच्या कपाळावरून खाली वाहत त्याच्या गालापर्यंत आला. परत त्याने बाजूला ठेवलेलं नोटपॅड घेतलं. हातात पेन घेऊन आता तो लिहू लागला. कसं झालं हे? माझी अवस्था? त्या ॲक्सिडेंटनंतर काय काय घडलं? तो कॉफीन कुठं आहे? अमरचं काय झालं? शर्मिलाचं काय झालं? असे एकावर एक प्रश्न त्याने लिहायला सुरुवात केली. केशवसमोर ते नोटपॅड त्याने धरलं. केशवने ते सगळे प्रश्न वाचले. केशव मनाची तयारी करण्यासाठी बाजूला ठेवलेलं ग्लासभर पाणी प्यायला आणि आता तो बोलू लागला. सर, त्या दिवशी आम्ही हॉस्पिटलला गेलो. दीपकला ॲडमिट करावं लागलं होतं. मी पण त्याच्याबरोबरच तिथे ॲडमिट झालो. दुपारी 12:30-1 वाजेपर्यंत तुमची काहीही खबर आली नव्हती. दीपक थोडा शुद्धीवर आलेला. त्याने तुमचा नंबर लावला, पण तुमचा फोन बंद येत होता. जवळपास म्हणता म्हणता संध्याकाळ उजाडली. संध्याकाळी मला जरा शुद्ध आली. मग मी देखील बऱ्याच वेळा तुमचा फोन डायल केला, पण फोन बंदच येत होता. आम्हाला काहीच समजलं नाही नक्की तुम्ही कुठे गेला होतात. अशातच तो दिवस निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी मला थोडं बरं वाटत होतं. दीपक पण आता बऱ्यापैकी रिकवर झाला होता. आम्ही तिथून स्वतःहून डिस्चार्ज मागून घेतला. दीपकची पत्नी तिथे आली होती. आसावरी वहिनी किंवा सागरला मी काहीही सांगितलेलं नव्हतं. दीपकच्या पत्नीसोबत दीपकचे काही सहकारी देखील तिथे पोहोचले होते. मग आम्ही तिथून दुसऱ्या दिवशी दुपारी पुण्याकडे निघालो.
तुमचा फोन आम्ही सतत ट्राय करत होतो, पण काहीही पत्ता लागला नाही. आम्ही पुण्याकडे येत असताना मध्येच लोणावळ्याजवळ पोहोचल्यावर आसावरी वहिनींचा मला फोन आला. त्या खूप घाबरलेल्या. त्या म्हणाल्या की तुम्हाला सातारा येथील एका हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलंय. तुमचा खूप भीषण अपघात झाला आहे. तुम्ही वाई पाचगणी घाटाच्या पायथ्याजवळ असलेल्या झाडीत बेशुद्ध अवस्थेत एका बाईक चालकाला दिसला होतात. मग त्यानेच तुम्ही जिवंत असल्याची खात्री केली आणि मग पोलिसांना फोन केला. ॲम्ब्युलन्सने तुम्हाला सातारा इथल्या रुग्णालयात हलवण्यात आलं. आम्ही तिथे पोहोचलो संध्याकाळपर्यंत. मला पण पहिली ती चिंता होती की गाडी कुठे आहे, कारण ती पेटी त्या गाडीत आहे हे मला माहिती होतं, पण गाडी कुठेच नव्हती. पोलिसांबरोबर चौकशी केली तर तेही असंच म्हणाले की कोणतीही गाडी सापडलेली नाही. त्या गाडीचा नंबर वगैरे त्यांनी लिहून घेतला, पण गाडी त्यांना कुठेच मिळाली नाही. तो पूर्ण रस्ता त्यांनी पिंजून काढलेला, पण गाडी कुठेच मिळाली नाही. पण हा तपास करताना त्यांना अमरसिंगबद्दलही काहीच माहिती मिळाली नाही. मी आणि दीपक दोघांनी परत एकदा त्या पूर्ण घाटात फिरून आम्ही तपास केला आमच्या परीने, पण गाडीचा कुठेच पत्ता लागला नाही. एक गोष्ट मात्र लक्षात आली की तो तुमचा अपघात नक्की कुठे झाला होता ती जागा आम्हाला सापडली. तिथे गाडीच्या फुटलेल्या काचा वगैरे होत्या, म्हणजे गाडी देखील आसपास कुठेतरी असायला हवी होती, पण नाही सापडली. 2 दिवस आम्ही शोध घेत होतो. मग हॉस्पिटलमध्ये आलो तर असं समजलं की तुमच्या मेंदूला जबर मार लागलाय आणि त्यामुळे तुम्ही कोमात गेला आहात. हे सगळं ऐकून आसावरी वहिनी अक्षरशः खचल्या होत्या. मी आणि दीपक आम्ही त्यांना कसाबसा आधार दिला. काही दिवस तुम्ही त्या रुग्णालयातच होतात. तिथून मग तुम्हाला पुण्याला हलवण्यात आलं. आता आपण रुबी हॉल हॉस्पिटलमध्ये आहोत. दीपकने त्याच्या सगळ्या सोर्सेसचा वापर केला. आमच्या अंदाजानुसार अमरसिंग त्या अपघातात वाचला होता आणि त्यानेच तुम्हाला घाटाच्या पायथ्यापर्यंत आणून टाकलं आणि ती गाडी घेऊन तो आता बेपत्ता आहे. पण त्याचा खूप शोध ऑलरेडी घेऊन झालाय. तो कुठेच नाहीये. तुम्हाला खोटं वाटेल, पण दीपक आणि मी दोघांनी जवळपास 2 वेळा प्रयत्न केला मुळशीच्या जंगलातला तो वाडा शोधायचा, पण आम्ही तिथपर्यंत पोहोचू शकलो नाही. पहिल्या वेळी आम्ही गेलो त्यावेळी वळणे घाट ओलांडून आम्ही जंगलाकडे जायला सुरुवात केली होती, पण पुढे आल्यावर रस्त्यात एक भलं मोठं झाड पडलं होतं. आम्ही पुढे जाऊ शकलो नाही. आम्ही तिथून माघारी फिरलो. दुसऱ्या वेळी तर आम्हाला जणू काही चकवाच लागला. आम्ही त्या रस्त्याला लागलो आणि पुढे जाऊन रस्ता चुकलो. नक्की काय झालं तेच कळलं नाही. परत आम्ही वळणे घाटातच येऊन पोहोचलो. आम्हाला लक्षात आलं की आम्ही तिथे कधीच पोहोचू शकणार नाही. काहीतरी होतं जे आम्हाला तिथं पोहोचू देत नाहीये हे लक्षात आलं. आणि शर्मिलाबद्दल म्हणाल तर शर्मिला तर तिचं नॉर्मल आयुष्य जगते आहे. ती रोज ऑफिसला जाते. दर आठवड्याला तुम्हाला 1-2 वेळा भेटायला देखील येते. आसावरी वहिनी देखील इथे असतात. दोघी आता एकमेकींशी व्यवस्थित बोलतात. तिला पण तुमच्या या अपघातामुळे खूप दुःख झाले. गेल्या आठवड्यातच मी तुम्हाला इथे बघून गेली. बराच वेळ इथे बसली होती. खरंच तुम्ही शुद्धीवर येताल असं वाटलं नव्हतं. राज त्याला थांबवत आता परत एकदा नोटपॅडवर लिहू लागला. आज तारीख काय आहे? राजने विचारलं. 7 जून. राजच्या छातीत धस झालं. त्याचे हातपाय थरथरू लागले. म्हणजे पहिला खंड पडला, कारण अपघात झाला ती तारीख होती 29 ऑगस्ट. राजने नोटपॅडवर प्रश्न लिहिला. हो बरोबर. तुमचा ॲक्सिडेंट होऊन जवळपास आता 9 महिने होऊन गेलेत. पहिला खंड पडला आहे आणि आता पुढची अमावस्या 16 जूनला आहे, केशव म्हणाला. आणि राज आता पूर्णपणे कोलमडून गेला होता. आपला मृत्यू म्हणजे नुसता मृत्यू नसेल, एक शापित मृत्यू आपली वाट पाहतोय. 8 दिवस, फक्त 8 दिवस बाकी आहेत आणि आपली अवस्था पाहता आपण आता पूर्णपणे हातबल झालोय ही जाणीव त्याला आतमधून पोखरून गेली. हा मृत्यू म्हणजे नुसता मृत्यू नसेल, एका शापित बंदिवासात आपण अडकणार आहोत
हे त्याला समजलं. त्याच्या डोळ्यात आपसूक अश्रू वाहू लागले. सगळं संपलंय, आता काहीच होऊ शकत नाही, काहीही करता येणार नाही. राज धक्क्यात होता. 9 महिन्यापेक्षा जास्त काळ उलटून गेला आणि मला कळलं देखील नाही काय सुरू होतं. या 9 महिन्यात माझ्या अंतर्मनात ते एक स्वप्न जे मी पाहून जागा झालो, तेच स्वप्न वारंवार मला पडत होतं. एखाद्या लूपमध्ये अडकलो होतो जणू मी. पण मग आता तर फक्त 10 दिवस बाकी आहेत. ती पेटी कुठे आहे याची माहिती नाही. अमर जिवंत असेल. राज अस्वस्थ होता. आता नुसतेच प्रश्न नव्हते, आता जीवन मृत्यूचा प्रश्न होता. आता 2च मार्ग होते. एकतर असंच 10 दिवस पडून राहायचं आणि त्या मग कायमचं एक श्रापित अस्तित्व घेऊन त्या पेटीत पडून राहायचं, किंवा मग काहीतरी हातपाय हलवायचे. ती पेटी माझ्याकडे असती तर मी कमीत कमी एखादी मनुष्य हत्या करून नरबळी दिला असता आणि स्वतःचा बचाव करू शकलो असतो. मग पुढील 6 महिन्यात मी काहीतरी मार्ग काढला असता. पण आता ती पेटी नाहीये. ती कुठे आहे याचा काही मागमूस नाही. अमरकडे ती पेटी असेल का? पहिलं म्हणजे तो जिवंत असेल का? राज विचारात हरवून गेला होता आणि अचानक त्यांनी डोळे मिटले. बघता बघता त्याला गुंगी आली. सतत सुरू असणाऱ्या औषधांमुळे ती गुंगी त्याला आली होती. गुंगीत ही मेंदूतील संवाद सुरूच होता. तू कुठं आहेस? तू मला शुद्धीवर येऊन इतका वेळ लोटलाय, जवळपास 12 तास, पण अजून तू एकदाही आलेली नाहीस. तू बरोबर बोलत होतीस. माझा जीव धोक्यात होता. मी इतका सतर्क राहिलो असतो तर आज परिस्थिती वेगळी असती. राजला आता तिची आठवण येऊ लागली होती. तो हळूहळू झोपी जाऊ लागला होता आणि अचानक त्याच्या बेडवर डोक्याच्या बाजूला कोणीतरी बसला असावं असा आभास त्याला झाला. तिचा तो दुर्गंध त्याला आता जाणवू लागला. त्याच्या नाकाची छिद्र जरी 25% बंद होत गेली होती, तरी देखील तिचा तो दुर्गंध त्याला आता हळूहळू जाणवू लागला होता. त्याने डोळे उघडले आणि पलंगाच्या मागच्या बाजूला नजर फिरवली. केशव सोफ्यावर झोपलेला आणि बेडवर त्याच्या डोक्याशी ती बसलेली. तिच्या चेहऱ्यावर तेज वासनेने भरलेले स्मित हास्य होतं. तिचा तो किळसवाणा चेहरा, तिच्या नजरेतली ती भूक. राजला आज त्या गोष्टीची भीती वाटत होती. जसं तिला आधी घाबरायचा, तसा आज तो तिला घाबरत होता. या 9 महिन्यात त्याची फक्त शारीरिक ताकद कमी झाली नव्हती, तर त्याची मानसिक ताकदही प्रचंडरित्या नाश पावली होती. काही क्षणापूर्वी तो तिला साद घालत होता आणि आता ती त्याच्या समोर होती, तर त्याला तिची भीती वाटत होती. तिने तिचा हात त्याच्या छातीवर ठेवला. तिचा तो थंड स्पर्श त्याच्या हृदयावर होता. त्याच्या अंगावर एक विचित्र असा शहारा उमटला. त्याचा श्वास बंद होऊ लागल्यासारखं त्याला भासू लागलं. नाकातल्या त्या नळ्या ऑक्सिजन पुरवत होत्या, पण तोही त्याला आता कमी पडू लागला आणि पुढच्याच क्षणी तिने त्याच्या अंगावर झडप घातली. त्याच्या छातीवरती बसलेली. तिचं ते विद्रूप असं स्वरूप त्याच्या काळजाची धडधड वाढवत होतं. त्याचं BP शूट झालं. बाजूला असलेल्या मशीनमधला तो हृदयस्पंदन सूचक आवाज आता वेगाने ऐकू येऊ लागला. तिचे दोन्ही हात त्याच्या छातीवर होते आणि आता शेवटचे 4 श्वास शिल्लक होते असं वाटत असताना अचानक तिच्या त्या थंड हाताच्या स्पर्शात एक ऊब त्याच्या काळजाला जाणवली. त्याच्या हृदयाचे ठोके अधिक जोरात पडू लागले आणि पुढच्याच क्षणी तिने त्याच्या देहाला घट्ट मिठी मारली. ती मिठी इतकी घट्ट होती की त्याचा श्वासच बंद पडला. तिचा तो आवेग वाढत गेला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली आणि मन, अंतर्मन आणि मेंदू सगळं जणू एका अंधाऱ्या विवरात जणू डुंबून गेलं. ECG मशीनवर आता हृदय बंद पडल्याचा एकसुरी आवाज सुरू होता. विजेचा एक जोराचा झटका त्याच्या छातीवर त्याला जाणवला. अंधुक अशी दृश्य समोर दिसत होती. डॉक्टर, नर्स, आसावरी, केशव, दीपक सगळेच आजूबाजूला त्याला घेरून उभे होते. डॉक्टर त्याच्या हृदयाला शॉक ट्रीटमेंट देत होते. अगेन 1, 2, 3
डॉक्टर म्हणाले आणि छातीवर काहीतरी टेकवत त्यांनी परत एक जोराचा विजेचा झटका त्याला दिला. त्याला आता आणखी स्पष्ट दिसू लागलं आणि त्याला आता परत तिसरा शॉक देण्यात आला आणि आता अधिकच स्पष्ट सगळं काही दिसू लागलं. स्टॉप स्टॉप, ही इज कॉन्शियस नाऊ, डॉक्टर म्हणाले. त्यांनी हातातली ती वस्तू बाजूला ठेवली. राज राज, माझं ऐकू येतोय का तुला, आसावरी म्हणाली. त्याने मान हलवून उत्तर दिलं. थँक गॉड. आसावरीने सुटकेचा निश्वास टाकला. तो आता शुद्धीवर आला होता. सगळं काही स्पष्ट दिसत होतं, सगळं काही ऐकू येत होतं. आता थोडा वेळ आराम करू दे त्यांना. हा खरंच एक चमत्कारच आहे. जवळपास किती वेळ त्याचं हृदय बंद होतं आपल्याला माहिती नाही, पण त्यातूनही ते आता परत एकदा शुद्धीवर आलेत. त्यांचं हृदय आता व्यवस्थित सुरू आहे, डॉक्टर म्हणाले. डॉक्टरने आता त्याला कसलं तरी सलाईन लावलं आणि आता आसावरी सकट सगळ्यांना त्यांनी बाहेर थांबायला सांगितलं. राज शुद्धीवरच होता. खिडकीतून त्याची नजर बाहेर गेली. बाहेर प्रकाश दिसत होता, म्हणजे सकाळ झाली होती. रात्री नक्की काय झालं, तिने मला मारलेली ती घट्ट मिठी, तेवढंच तिथपर्यंत मला आठवतंय. पण का कुणास ठाऊक, रात्री मला तो अशक्तपणा आलेला, जी एक पूर्णपणे निराशा काल रात्री जाणवत होती, ती आता प्रचंड प्रमाणात कमी झालेल्यासारखी वाटत आहे. वेगळंच वाटतंय. कुठेस तू? तू इथेच आहेस हो ना? राजने खोलीत इकडं तिकडं बघत तिला आवाज दिला आणि त्याच्या मागेच त्याला भिंतीच्या कोपऱ्यात ती उभी दिसत होती. तेच तिचं विकृत स्मित आत्ताही होतं. पण राजला आता भीती वाटत नव्हती. तिने रात्री नक्की काय केलं होतं कोणास ठाऊक, पण त्याच्यात एक बदल त्याला स्वतःला जाणवत होता. अचानक रूमचं दार उघडून एक नर्स आत आली. त्याचं ब्लड प्रेशर चेक करून तिथून निघून गेली. राजने परत एकदा मागे असलेल्या कोपऱ्यात बघितलं. आता तिथे कोणीच नव्हतं. त्याचा मेंदू जणू काही पुन्हा एकदा सक्रिय झाला होता. त्याच्यातली शारीरिक ताकद कमी होती, पण मानसिक अवस्थेला उभारी मिळाली होती, हे त्याला जाणवत होतं. तो आता विचार करू लागला. म्हणता म्हणता आता रात्रीचे 9 वाजले. ती परत दिसलीच नव्हती. केशव, तू घरी जा, मी आज थांबते इथे, आसावरी म्हणाली. राजनी बाजूला असलेलं नोटपॅड घेतलं आणि त्यावर तो काहीतरी लिहू लागला. लिहून त्याने ते नोटपॅड तिच्या समोर धरलं, कारण त्याला नीट बोलता येत नव्हतं. आसावरी, केशवला राहू दे इथं, तू आराम कर आज, माझं ऐक, असं ते वाक्य होतं. तसंही तिच्या चेहऱ्यावर खूप थकवा जाणवत होता. राजच्या मनात आपल्याबद्दल असलेली काळजी पाहून तिला भरून आलं. काही वेळ तिथंच थांबून अर्ध्या पाऊण तासातच ती तिथून निघून आली. रात्रीचे 11 वाजलेले. हॉस्पिटलच्या बाहेर पॅसेजमधले लाईट्स बंद व्हायची वेळ आलेली. तो वाट पाहत होता आणि सगळे लाईट आता बंद झाले होते. त्याने हळूच नाकात घातलेली नळी बाहेर काढली. सर, काय करताय? अहो, असं करू नका. केशव सोफ्यावरून उठत त्याच्या जवळ आला, पण तोपर्यंत राजने ती नळी पूर्णपणे बाजूला काढून टाकली होती. हाताला लावलेला सलाईनही त्याने बाजूला काढलं आणि तो पलंगावरून उभा राहिला. कपडे, त्याला स्वतःचे कपडे हवे होते. हॉस्पिटलच्या युनिफॉर्मचा त्याला कंटाळा आलेला. किशोरला काही कळत नव्हतं. बाजूलाच असलेल्या रॅकमध्ये त्याचे कपडे त्याने त्याच्या समोर ठेवले. राजने अंगावरचा युनिफॉर्म उतरवला आणि ते कपडे परिधान केले. सर, नक्की काय सुरू आहे तुमच्या डोक्यात? राजने त्याला विचारलं. आपल्याला आताच्या आता इथून निघायचं आहे, अडखळत खोकत राज म्हणाला. गाडी आहे का? त्याने विचारलं. हो, कार आहे, आता 4 महिन्यापूर्वी घेतली. गुड, चल, राज म्हणाला. अहो सर, पण कुठे जातोय आपण? केशवने विचारलं. वाई, चल. राज दरवाजाजवळ आला. दोघेही त्या रूमच्या बाहेर आले. हॉस्पिटलचा पॅसेज रिकामा होता. तिथे कोणीच नव्हतं. आता ते हॉस्पिटलच्या फायर एक्झिट जिन्याने खाली आले आणि तिथून तसेच आता पार्किंगमध्ये गेले. पार्किंगमध्ये केशवने गाडी पार्क केली होती.
आता दोघेही गाडीत बसले. सर, पहिलं कुठे जायचंय? एवढ्या रात्री आपण तिथे कसं जाणार? आणि आपल्याला काय शोधता येणार या अंधारात? केशवनी विचारलं. आता वाट बघायला वेळ नाहीये केशव. काही होऊ शकतं. माझ्याकडे खूप कमी वेळ आहे, हे तुलाही माहिती आहे. मी रात्रीची वाट यासाठी पाहिली कारण आसावरीने मला जाऊ दिलं नसतं. त्याचमुळे मी रात्रीपर्यंत थांबलो. कसाबसा राज बोलला आणि त्याला परत ठसका लागला. केशवने गाडी स्टार्ट केली आणि आता ते तिथून निघाले. तिथून काही अंतरावरच पुढे आल्यावर पुणे स्टेशनच्या चौकात येत राजने त्याला गाडी थांबवायला सांगितली. काय झालं? त्याने वाईन शॉपच्या कडे बोट दाखवलं. केशवने त्याच्याकडे चमत्कारिक नजरेने बघितलं, पण तो गाडीतून उतरला आणि वाईन शॉपमध्ये गेला आणि तिथून त्याच्यासाठी एक कोल्ड्रिंकची बाटली आणि एक 180 ml त्याची ठरलेली दारूची बाटली घेऊन आला. 9 महिन्यानंतर राज आज मद्यपान करणार होता. मद्यपान हे त्याचं व्यसन नव्हतं, ही आत्ताच्या घडीला त्याची गरज होती. मद्य त्याच्या मेंदूला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जायचं. त्याने आता ती बाटली कोल्ड्रिंकमध्ये मिक्स केली आणि 4 घोट घेतले. डॅशबोर्डमध्ये ठेवलेले सिगरेटचं पाकीट केशवने त्याच्या समोर ठेवलं. राजने आता सिगरेट पेटवली. जवळपास 9 महिन्यानंतर तो आज दारू आणि सिगरेट यांचा आस्वाद घेत होता. केशव गाडी चालवत राहिला. काही वेळानंतरच ते सातारा रोड मार्गे आता पुण्याच्या बाहेर पडले. हायवे चालू झाला होता. रात्रीचे 12:30 वाजून गेले होते आणि आता रस्ता सामसूम होता. सगळीकडे अगदी शांतता पसरलेली. वाहतुकीची वर्दळ एकदमच कमी झालेली. काही तुरळक ट्रक सोडले तर रस्त्यावर काही दिसत नव्हतं. आणि अचानक गाडीत एक दुर्गंध राजला जाणवू लागला. पण आज त्याला त्या दुर्गंधाचा त्रास होत नव्हता. त्याने मागे वळून बघितलं. ती त्याच्याकडे बघून स्मित हास्य करत होती. त्याने देखील तिच्याकडे बघत स्मित केलं. केशवने त्याच्याकडे बघितलं आणि तसंच मागे बघितलं, पण मागे तर कोणीच नव्हतं. केशवला मात्र काहीही दिसत नव्हतं. सर, काय झालं? मागे का बघताय? केशवनी विचारलं. काही नाही, असंच. राजनी परत एकदा सरळ बघितलं. हळूहळू आता ते उमरच्या अलीकडे येऊन पोहोचले. महाबळेश्वरकडे जाणाऱ्या फाट्याने गाडी उजवीकडे वळवत ते वाईच्या दिशेला निघाले होते. तासाभरात ते वाईच्या घाटाच्या पायथ्याशी येऊन पोहोचले. 1 मिनिट, गाडी थांबव राज, गाडी थांबव, राज म्हणाला. केशवने गाडी बाजूला घेतली आणि आता राज गाडीतून उतरला. एक सिगरेट पेटवत होता. तो त्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या रस्त्याच्या कडेजवळ आला आणि त्याने वर जाणाऱ्या घाट रस्त्याकडे नजर टाकली. तो अंदाज घेत होता नक्की आपला ॲक्सिडेंट झालेला कुठं. त्याला 2-3 मिनिटातच ती जागा लक्षात आली. तो परत एकदा गाडीत बसला. केशवने गाडी सुरू केली आणि आता ते घाट चढू लागले. घाट चढत चढत वळणावळणाच्या रस्त्याने ते काही अंतर पुढे आले आणि आता राजने एका वळणावर येत त्याला गाडी बाजूला लावायला सांगितली. बरोबर ॲक्सिडेंट इथंच झालेला. त्याने मला त्याच्या मुलाबद्दल विचारलं. मी त्याला खरं काय ते सांगितलं आणि पुढच्याच क्षणी त्याने गाडीचे स्टीअरिंग स्वतःच्या बाजूला ओढलं. मी पूर्ण ताकदीने स्टीअरिंग माझ्या बाजूला फिरवलं आणि तितक्यात समोरून एक ट्रक घाट चढत होता. गाडी जाऊन त्या ट्रकवर आदळली. पुढचं मला काहीच आठवत नाही, राज म्हणाला. गाडी कुठे गेली असेल मग? केशव म्हणाला. हे बघ, वेळ पहाटेची होती. नुकताच सूर्य उजाडला होता. अशा वेळी तो ॲक्सिडेंट झालेला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे समोर ट्रकमध्ये 2 माणसं होती. हे मी शेवटच्या क्षणात बघितलं होतं. राज आता काही वेळ तिथेच रस्त्याच्या मध्ये उभा राहिला. रात्रीची वेळ असल्यामुळे आता वर्दळ नव्हती. दारूचे काही घोट घेत आता तो त्या कठड्यावर येऊन बसला. तितक्यात केशवचा फोन वाजला. फोन त्याच्या बायकोचा होता. मध्यंतरी त्याचे लग्नही झालं होतं. ही गोष्ट देखील त्याने राजला आताच काही वेळापूर्वी सांगितली होती. तो फोनवर बोलत गाडीजवळ जाऊन उभा होता.
राज विचारांमध्ये हरवलेला. त्याच्यापासून 2 फुटावर अचानक त्याला ती बसलेली दिसली. काहीच कळत नाहीये मला. काय झालं होतं नक्की? तुला तर सगळंच माहिती असेल. तू का नाही सांगत आहेस मला? ती नुसती त्याच्याकडे बघत राहिली. काहीतरी सांग, काहीतरी सुचव, काहीतरी धागा दे, नाहीतर माझं काही खरं नाही. राज तिच्याकडे बघत म्हणाला. परत एक सिगरेट पेटवत तो आता कठड्यावरच मांडी घालून बसला. ती नुसतीच त्याच्याकडे बघत होती. ती जागेवरून उठली आणि त्याच्या जवळ आली. त्याच्या जवळ येत तिने तिचा हात त्याच्या हातावर ठेवला. त्याचा हात तिने उचलत त्याच्या कानाच्या मागे टेकवला. सुरुवातीला त्याला काहीच कळलं नाही आणि अचानक त्याच्या लक्षात आलं की त्याच्या कानाच्या मागे असलेली त्वचा खडबडीत झालेली. खडबडीत म्हणजे त्वचा समतल नव्हती. जळाल्यावर किंवा भाजल्यावर एखाद्या जागेवरची त्वचा जशी कुरूप होते ती परत समतल राहत नाही, तशी ती कानाच्या मागची त्वचा झालेली. त्याला काहीतरी लक्षात आलं. त्याने परत एकदा त्या जागेवर काही वेळा हात फिरवला. त्याच्या डोक्याला पूर्णपणे बँडेज बांधून कव्हर केलं होतं, त्यामुळे त्याला ते काढता येणं शक्य नव्हतं. पण डोक्याच्या मागचा भाग देखील कानामागच्या त्या त्वचेसारखा थोडासा विचित्र भासत होता.